नमस्कार सर्वांना. आज आपल्या वाचाल तर वाचाल या सदरात सौ राजेश्वरी किशोर पाटील या ताई आल्या आहेत आणि त्या निकोबारची नवलाई या पुस्तकांबद्दल बोलणार आहेत. त्यांचं निकोबारची नवलाई आणि आरोही हे दोन पुस्तकं प्रकाशित झाले आहेत. तर त्यांची थोडक्यात ओळख करून देते. सौ राजेश्वरी ताई या BSc इलेक्ट्रॉनिक्स आहेत आणि त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत काम केलंय. त्यांनी नोकरीनिमित्त अनेक राज्यात वास्तव्य केले, तेव्हा त्यांच्या त्या काळात आलेले त्यांना अनुभव, तिथल्या चालीरीती वगैरे त्यांनी त्यांच्या rajeshwarikishore.blogspot.com या साईटवर त्यांनी सगळं हे साहित्य लिहून ठेवलंय. तसेच त्यांनी दिव्यांग मुलांसाठी कार्य केले आणि त्यांच्या पालकांचे मनोबल वाढवण्यासाठी काउन्सिलिंग सुद्धा केले आहे. तर या दोन्ही पुस्तकांसाठी त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले आहेत, जसं की निकोबारची नवलाई आणि आरोही. तर आपण आता निकोबारची नवलाई यासाठी राजेश्वरी त्यांना ऐकूयात. ताई, तुमचं स्वागत आहे आणि आता तुमच्या हातात माईक आहे. नमस्कार. आणि अनघाताई आणि ऋताताईंना आत्मवंदन. नेहमी नेहमी खरं तर चांगला समूह आहे, पण मला काही प्रत्येक वेळेला जॉईन होता येतं असं नाही, आणि मला आज बोलवल्याबद्दल मनापासून आभार. माझी ही दोन पुस्तकं आहेत. हे पहिलं दिसतंय ना, निकोबारची नवलाई म्हणून, आणि हे दुसरं आहे आरोही विशेष फुल फुलताना. तर आरोही बद्दल सांगायचं तर ती माझी विशेष मुलगी आहे, 30 वर्षांची आहे. आणि या दोन्ही पुस्तकाचं एक साम्य म्हणजे दोन्ही एक माझ्या आयुष्याच्या प्रवासावर आहे, आणि तो असा सुरू झाला की ज्याची वाट खूपच अडखळत अडखळत जाणारी होती. आणि दुसरा प्रवास म्हणजे निकोबारची नवलाई. तर निकोबार बेटांवरती आपल्याला सहजासहजी जाता येत नाही, पर्यटनाला परवानगी नाहीये. अशा दोन्ही पुस्तकं वेगवेगळ्या प्रवासाची आहेत. थोडक्यात सांगते आरोही बद्दल आणि मग निकोबार बद्दल व्यवस्थित सांगते. तर आरोही मध्ये माझं लग्न झाल्यानंतर किंवा तोपर्यंत मी इलेक्ट्रॉनिक्स माध्यमात काम करत होते. मी शिकवायचे इलेक्ट्रॉनिक्स विषयात. मी रेडिओ, TV, त्यावेळेला VCR होते, टेप रेकॉर्डर होते, त्याची दुरुस्ती करायचे. अगदी आरोही पोटात असेपर्यंत मी ते 9 महिन्याचे पोटात होती तोपर्यंत मी ते केलं काम. आणि त्यानंतर तिचा जन्म झाला. म्हणजे आयुष्याला कसं वळण मिळतं आपण काही सांगू शकत नाही. तर तिच्या जन्मानंतर जाणवलं पहिल्याच दिवसापासून की काहीतरी तिच्यामध्ये तिचे शारीरिक असहाय्य होती. ती दूध पिण्यासाठी ते प्यायला दिलं की नाकातून बाहेर यायचं, ते कळायला 2 दिवस लागले. नंतर पोटात गेलं तरी ते नाकातोंडातून परत बाहेर यायचं. आणि त्या अडचणी समजून घेऊन तिची काळजी घेताना मी पूर्ण माझं इलेक्ट्रॉनिक्स शिक्षण किंवा माझं काम सगळं बंद करावं लागलं मला. आणि तिची काळजी घेण्यातच माझे पूर्ण सगळे 24 तास दिवसातले सगळे जायला लागले. त्यानंतर मिलिटरीमध्ये नवरा होता. दर 3 वर्षांनी आमची बदली व्हायची. ती पण महाराष्ट्राबाहेर साधारण एकदम 1000 ते 1500 किलोमीटर अंतरावर पहिल्या ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत जावं लागायचं. भाषा वेगळी, प्रांत वेगळा, तिथलं वातावरण वेगळं. त्या सगळ्याची सवय होईपर्यंत परत पुढची बदलीची वेळ होऊन जायची. आरोही साधारण 3-3.5 वर्षाची होईपर्यंत उभी राहिली नाही. त्यानंतर मला ती 4 वर्षाची असताना मुलगा झाला. आणि मुलाची प्रगती बघून बघून तिने स्वतः प्रयत्न करायला लागली, थोडं बोलायला लागली, थोडं उभं राहून चालायचा प्रयत्न करायला लागली. त्यानंतर आम्ही जामनगरला गेलो. तर तिच्या प्रगतीसाठी कुठे कुठे कशा कशा सोयी सुविधा मिळाल्या. खरं तर आरोही पुस्तक लिहायचा उद्देश माझा हा होता की गेल्या 25 वर्षात मी आंध्र प्रदेशमध्ये फिरले, कर्नाटकमध्ये फिरले, राजस्थानमध्ये, गुजरातमध्ये,
तर तिथे किती सुधारणा आहेत, कुठे कमी आहेत, कुठे काय, काही अनुभव चांगले आले, काही वाईट आले. आपल्या दक्षिणेकडे जसं जाल तसं या मुलांच्या बद्दल जागरूकता जास्त दिसून आली मला. तिथल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगायचं झालं तर दवाखान्यात मला जायचं होतं तिला दाखवायला. भरलेला भरगच रिसेप्शन सेंटर भरलेला असताना त्या दवाखान्यात डॉक्टरनी सांगितलं की हिचा आतला पेशंट आला की हिला घेऊन जावा. जी गोष्ट 25 वर्षापूर्वी तिथे होती ती अजूनही आपल्या या महाराष्ट्रात नाहीये, की विशेष मुलांना खरं तर अशा सुविधा नाही आहेत की दवाखान्यात नेलंय आणि 2-2 तास आम्हाला वाट बघायला लागते. किंवा एखादं आपण मेळ्यामध्ये गेलो, टॉय ट्रेन असतात छोट्या-छोट्या. त्याच्यात बसण्यासाठी तिथले लोकं आग्रह करायचे, की हिला अनुभव द्या, तुम्ही घेऊन बसा, पण हिला अनुभव द्या. हिचं तिकीट काढू नका. सिनेमा थिएटरला गेलो, की हिला तुम्ही मांडीवर घ्या, पण तिचं तिकीट काढू नका. तिला प्रत्येक गोष्टीचा अनुभव द्या. आणि ही गोष्ट अजूनही आपल्या इथे नाहीये. किंवा लोकांच्याकडे गेलो, त्यांचं प्रेमाने वागणं, हे खूप मला फरक जाणवत होता प्रत्येक ठिकाणी. आणि तिच्या अडचणी तर दर 2-3 वर्षांनी येतच होत्या. त्यातून मी कशी बाहेर पडले, कशी सावरले. बऱ्याच पालकांचं असं असतं, की विशेष मूल झालं, की स्वतः त्या मुलाचा स्वीकार करू शकत नाहीत. त्याला कसं शिकवायचं किंवा त्याला बाजूला ठेवलं जातं, की हा काही शिकणारच नाहीये. खरं तर आपण शिकवायची पद्धत चुकीची असते. त्याला काय समजतं, कशी समज आहे त्याप्रमाणे आपली पद्धत बदलावी लागते. आणि ती पद्धत आपण वापरली किंवा समजली तर त्याला आपण शक्य त्या काही गोष्टी विशेष म्हणजे त्यातलं काहीतरी विशेषपण असतं. तर हे विशेषपण ओळखण्यासाठी मी हे खरं तर पुस्तक लिहिलंय, की पालकांनी किंवा इतर लोकांनी समाजातल्या आता एक छोटीशी गोष्ट सांगते, की आमच्या इथे मी नवरा रिटायर्ड झाल्यानंतर पुण्यात 11 मजली बिल्डिंगमध्ये राहायला आले. 50 एक मुलं आहेत बिल्डिंगमध्ये. आम्ही आलो तर अगदी मुलं सगळे आरोहीला बघून लांब-लांब जायची. आणि मग मी त्यांना विचारायचे, की "या इकडे, तिच्याशी बोला." तर कोणी काही जवळ यायचं नाही. मग मी एका गणपतीमध्ये कार्यक्रम घेतला. निकोबारबद्दल माहिती सांगितली आणि त्याचबरोबर विशेष मुलांचे प्रकार आणि त्यांच्या अडचणी सांगितल्या. आणि त्यात काय चांगलं असू शकतं. जसं एखादा आंधळा असेल, तर त्याचे कान आणि नाक खूप तीक्ष्ण तीव्र असतात. नंतर एखादा अपंग असेल, तर त्याची नजर खूप तीव्र असते, स्मरणशक्ती चांगली असते. तर असं जर सांगितलं, मग माझ्या मुलीमध्ये आरोहीमध्ये काय चांगलं आहे? आणि त्यानंतर 10 मिनिटांनीच ती मुलं सगळी तिच्या जवळ यायला लागली, तिच्याशी बोलायला लागली. आताही बऱ्याचदा येतात घरी मी मुलांना गोष्टी सांगते, माहिती सांगते. आणि त्यामुळे मला असं जाणवलं, की याच्यापुढे ती मुलं कुठेही वर्गात किंवा रस्त्यावर किंवा कुठेही त्यांना अशी विशेष मुलं दिसली, तर निश्चित मदत करतील. तर माझ्या अनुभवांवरनं हे मी थोडंसं समुपदेशनाचं काम सुरू केलंय आणि जिथे गरज पडेल तिथे मी हे सांगत असते. दुसरं माझं पुस्तक म्हणजे निकोबारची नवलाई. ज्यावेळेला 2004 26 डिसेंबर 2004 ला त्सुनामी आलं. इंडोनेशियामध्ये सुमात्रा बेटांजवळ मोठा भूकंप झाला आणि त्यानंतर त्सुनामीच्या लाटा उसळल्या. त्यानंतर जे निकोबार बेटांवरती विध्वंस झाला, तोपर्यंत आपण समजत होतो, की अंदमान निकोबार दोन्ही एकत्रच आहे. खरं तर अंदमान बेटं वेगळी आहेत, निकोबार बेटं वेगळी आहेत. आणि अंदमान निकोबार ही अशी एकूण 572 बेटं आहेत. बेटांचा समूह आहे. या बेटांच्या समूहामधल्या फक्त 36 बेटांवरती वस्ती आहे, लोकं राहतात. आता या 36 बेटांपैकी 24 बेटं अंदमानमधली आहेत, ज्याच्यावर वस्ती आहेत आणि 12 बेटं ही निकोबारची आहेत, ज्याच्यावर लोकं राहतात. या सगळ्या बेटांपैकी तिथे साधारण 10 प्रकारचे आदिवासी पूर्वीचे राहत होते. आणि प्रत्येक आदिवासीची नावं वेगळी,
त्यांची भाषा वेगळी, त्यांचे चेहऱ्याची ठेवण वेगळी, उंची वेगळी, त्यांचे रीतिरिवाज वेगळे. काही आदिवासी आपल्याला जवळ येऊ देतात. हिंदी निकोबारी लोक आहेत आदिवासी, ते हिंदी इंग्लिश बोलू शकतात. पण काही त्यातले 6 जमाती अशा आहेत, 6 पैकी 5 जमाती अशा आहेत की त्या आपल्याला जवळ येऊ देत नाहीत. आपण त्यांच्याशी बोलू शकत नाही आणि जगातल्या ह्या सर्वात आदिम जमाती तिथे आहेत. या आदिम जमातींचं संरक्षण होण्यासाठी भारत सरकारने काही भाग त्या त्या जमातीसाठी वेगळा ठेवलेला आहे. जसं जारवा आहे, ओंगी आहे, शॉम्पेन आहे, ग्रेट अंदमानी आहे आणि निकोबारी आहेत. त्यातलं एक सेंटिनली म्हणून आदिवासी आहेत. ते अजूनही आपल्याला त्यांना एक स्वतंत्र बेट आहे आणि 100च्या आसपास त्यांची संख्या आहे. पण ते आपल्याला अजूनही जवळ येऊ देत नाहीत. बाण मारून शिकार करून ते तिथे राहतात. जवळ गेलं तर आपल्यालाही बाण मारतात. हे 2018 साली एका इंग्लिश मिशनरीलाही तो त्यांच्या बेटावर उतरला तर त्यांनी मारलेलं होतं. म्हणजे त्यांना त्यांची जागा आणि त्यांचं राहणं बदलायचं नाहीये. शॉम्पेन आदिवासी आहेत जे जंगलात राहतात, ते आपल्या जवळ येत नाहीत. काही निकोबारी आदिवासी फक्त शिकलेले आहेत, भारतभर इतर ठिकाणी फिरलेले आहेत. त्यांच्या शिक्षण झाल्यामुळे मोठ्या मोठ्या पोस्टवरती, अधिकारी पदावरती ते आलेले आहेत. हे राहतात कसे? तर माझ्या नवऱ्याची सुनामी नंतर बदली कार निकोबार नावाच्या एका निकोबारच्या बेटांवर झाली. अंदमान निकोबार मधली काही बेट अशी, प्रत्येक बेट वैशिष्ट्यपूर्ण आहे. एक बेट आहे हे आपलं आशियातला ज्वालामुखी आहे, तिथे बॅरन आयलंड म्हणतात. एकावर थंड ज्वालामुखी आहे, मड वल्कॅनो किंवा मड आयलंड म्हणतात. एकावरती लाईम वॉटर केव्ज आहेत, बाराटांग म्हणून गुफा म्हणतात. एका बेटावर फक्त आशियातली सर्वात मोठी लाकडाची वखार आहे, चाथम बेटावरती आहे. आणि या गोष्टी खरं तर 1-1.5 तासाचा माझा कार्यक्रम आहे, ज्याच्यातून मी फोटो दाखवत हे सगळी माहिती सांगते. त्या चाथम बेटावरती आजूबाजूच्या सगळ्या बेटांवरून मोठे मोठे ओंडके कापून आणून त्याच्या फळ्या तयार करून पाठवल्या जातात. आणि त्या फळ्यांच्या आजूबाजूचे जे तुकडे आहेत, त्या तुकड्यांपासून खूप सुंदर असे कलाकृती तिथले कामगार करत असतात. आणि ते शोभेच्या वस्तू असतील, टेबल असतील, अतिशय सुंदर कलाकृती करतात. एक बेट आहे जे फक्त नारळाचं जंगल आहे. नारळाची प्रचंड भरपूर तिथे झाडं आहेत आणि 85% भाग त्याचा नारळाच्या जंगलाने व्यापलेला आहे, जे कार निकोबार आहे. एक बेट आहे बांबू फ्लॅट आयलंड म्हणतात, त्याच्यावर फक्त बांबू जास्त आहे. काही बेटावर रबराचं उत्पादन होतं. ग्रेट निकोबार बेटावरती जंगल आहे, मोठे मोठे वनस्पती, बागा आहेत वेगवेगळ्या औषधी वनस्पतींच्या. आणि तिथे मोठी कासव, लेदरबॅक टर्टल, जी जगातली सर्वात मोठी कासव आहेत, 500 टन वगैरे त्याचं वजन असतं. 5 ते 60 फूट लांबीचं ते एक कासव असतं. आणि ती फक्त वर्षातनं एकदा तिथे अंडी घालायला येतात. 70-80 अंडी घालतात आणि परत निघून जातात. तर परत ती बघायला पण येत नाहीत. तर त्या बेटावरची ती अंडी 50-60 दिवसानंतर ती उबली जातात, त्यातनं पिल्लं बाहेर पडतात आणि ती पिल्लं आपोआप समुद्राकडे चालायला लागतात. अशा वेगवेगळ्या किमया त्या वेगवेगळ्या बेटांवरती आहेत. मी तिथल्या निकोबार बेटांवर राहायला गेले, कार निकोबार बेटावर. ज्या वेळेला बदली झाली त्याच्या एक साधारण 6-8 महिने आधी सुनामीने प्रचंड विध्वंस केला होता. जवळजवळ 5,000च्या वर लोक तिथले आदिवासी वाहून गेले होते. तिथे एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड असे सैन्यातले सगळे तळ वेगवेगळ्या बेटांवर आहेत. आणि खरं तर भारताचं रक्षण करण्यासाठी
पर्यटनाला तिथे परवानगी दिली जात नाही. आणि एअरफोर्स बेस त्या कार निकोबार बेटावर आहे. तर त्या कार निकोबार बेटावर एअरफोर्स मधला जो विध्वंस झाला होता, तिथला पुनर्वसनाच्या कामासाठी माझ्या नवऱ्याची तिथे बदली झाली होती. पण तिथे राहण्यासाठी काही फारशी सोय नव्हती, कारण इमारतीच्या इमारती वाहून गेल्या होत्या. त्यामुळे आम्ही फक्त बघण्यासाठी 15 दिवस आम्हाला जाता आला ना. माझा नवरा तिथे 2-1 वर्ष होता. पण त्या दरम्यान जे गेले आणि नंतर मी परत पुस्तक पूर्ण करण्यासाठी गेले, त्यावेळेला मी खूप लोकांना भेटले, त्यांच्याकडून खूप माहिती घेतली. तिथले लोक राहतात ते कसे राहतात बेटांवरचे, तिथे लाईटची सोय नाहीये, फक्त डिझेल जनरेटर आहेत. 8 ते 10 महिने पाऊस असतो आणि त्या पावसाळ्यात कधी कधी इतका प्रचंड पाऊस असतो की जहाज येऊ शकत नाही. जहाज येतं त्यावेळेला दर 3 दिवसांनी, काही वेळेला कलकत्त्याहून चेन्नईहून जहाज येतं. पण जहाजातून भाजीपाला सामान, डिझेलची जहाज वेगळं असतं आणि ते आलं, सिलेंडर आले तरच तिथलं काम, दिवे लागतात. आणि ज्या वेळेला जहाज जाऊ शकत नाही त्यावेळेला तिथे डिझेल मिळालं नाही तर लाईट लागत नाही. समजा एखाद्या माणसाला बरं वाटत नसेल तर त्याला गोळी पाहिजे असेल, काही सामान मागवायचं असेल, तर ते येणाऱ्या जहाजाला तिथल्या काउंटरवर सांगून ठेवतात की आम्हाला या गोष्टीची गरज आहे. आणि ते जहाज परत जेव्हा जाईल आणि त्यानंतर ते पुढच्या वेळेला येईल, पुढच्या आठवड्यात येईल, त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला मिळते. आणि खरं सांगायचं तर फक्त निसर्गावर अवलंबून राहणारी ती लोक आहेत. कुठलीही गोष्ट नाही मिळाली तरी त्रागा करत नाही, चिडचिड करत नाहीत, अतिशय शांतपणे आपलं जीवन व्यतीत करणारी आहेत. समजा खाण्यासाठी मासे पाहिजे असतील, आपल्या जाळ्यामध्ये 4 मासे आले आणि घरात 3च पाहिजे असले तर 1 मासा परत सोडून देतात, ते जास्तीचं ठेवत नाही. किंवा तिथले जे नारळ आहेत, नारळाचं 85% जंगल आहे. प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला नारळ आहेत. ते नारळ फोडून त्याचं खोबरं तयार करून त्याचंच पाणी पितात ते मुलं. म्हणजे त्यांचा जो नाश्ता असतो सकाळचा, ते मुलं सांगायची आम्ही झाडावर चढायचो, झाडावरनं नारळ खाली काढून पाणी प्यायचं, खोबरं खायचं आणि शाळेत जायचो. आणि ते सगळ्या नारळांना एकत्र सुकवून त्याचे खोबरं करून त्यांनी सोसायटी तयार केली. त्या सोसायटीतून ते नारळ जगभर पाठवले जातात आणि ती सोसायटी किंवा त्यांचं जे प्रगती होण्याच्या मागे एक जण बिशप रिचर्डसन म्हणून आहेत की जे त्या बेटावरच जन्मले, तिथे शिकले, परदेशात जाऊन शिक्षण घेऊन आले, पण परत ते आपल्या बेटावर आले आणि त्यांनी तिथे चर्च बांधली. तिथे त्यांनी 50-1 किलोमीटर फक्त परिघ असलेलं ते बेट आहे, तिथे त्यांनी शाळा उभ्या केल्या. त्यांची जी भाषा होती ती लिखित स्वरूपात, लिपी स्वरूपात त्यांनी तयार केली आणि त्याला कार लिपी असं म्हणतात. आदिवासींच्या बोलीभाषा खूप आहेत, पण आदिवासींची लिखित स्वरूपात जशी आपली देवनागरी आहे तशी भाषा कमी आहे. तर ही कार लिपी त्यांनी तयार केली बिशप रिचर्डसननी. त्या लिपीत पुस्तकं तयार केली त्यांनी. शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. 10वी पर्यंतच्या शाळा तिथे उभ्या केल्या. त्यानंतर जे शिक्षण असेल ते पोर्ट ब्लेअरला किंवा त्यानंतर पुढचं आपल्या भारत भूमीवर येऊन शिकायला स्कॉलरशिप किंवा मदत करत गेले. आणि हे असे बिशप रिचर्डसन ज्यांनी निकोबारी आदिवासींची प्रगती केली, हे बेटावरचे एकमेव आदिवासी खासदार म्हणून होऊन गेले, ज्यांना भारत सरकारने पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर त्यांच्या कार्यामुळं निकोबारी आदिवासी तर पुढे गेले, पण इतर आदिवासींची जमात मात्र पुढे येऊ शकली नाही. आणि कारण ते आपल्यामध्ये येऊन मिसळायला किंवा आपल्याशी बोलायला, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, पण तरीही ते तिथे त्यांच्या जमातीमध्ये आनंदात वास्तव्य करत असतात.
मलाही त्यांची जास्त आवडलेली गोष्ट की कुठलाच त्रागा नाही. मी सुनामी नंतर मी गेल्यावरती सहज एक झाडू मारत होता खोलीमध्ये. त्याला विचारलं की बाबू, तुम्ही सुनामीच्या वेळेला कुठे होता? त्याने सांगितलं भूकंप झाला, आम्ही बाहेर पडलो, नंतर पाणी कसं यायला लागलं वगैरे. आणि म्हणलं म्हणजे सुनामीचं थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की प्रचंड मोठा धक्का बसला. सगळी लोक घाबरून बाहेर आली. इतका मोठा धक्का की जमीन फुटेल की काय असं वाटलं. आणि आपण कुठेतरी गाडले जाऊ. घरं हालत होती, जोर जोरात पंखे हालत होते. बाहेर पडल्यानंतर सगळे एक एक दीड मिनिटांनी तो भूकंप शांत झाला. पण तोपर्यंत कुणाच्याही घराच्या भिंती नीट राहिलेल्या नव्हत्या. त्यानंतर समुद्र अचानक, तिथली जे सगळी बेटं आहेत त्या प्रत्येकाची घरं समुद्रकिनारी आहेत, त्यामुळे समुद्र त्यांना पाणी अचानक मागे जाताना दिसलं. आणि ते इतकं मागे गेलं की त्यांना आश्चर्य वाटलं, इतकं मागे कसं काय जात. आणि त्यानंतर मागच्या बाजूनी जो फोर्स किंवा पाण्याचा जो जोर होता, तो त्या पाण्याला भिंतीसारखा उभा करून आला आणि पूर्ण भिंत अशी पुढे 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 यायला लागली. आणि मग ती सगळी लोक घाबरली. मी माझ्या पुस्तकात एक मुलाखत घेतली आहे. मेघना म्हणून त्यावेळेला 11 वर्षाची मुलगी होती. तर तिने सांगितलं की आम्ही ती भिंत बघत बघत घाबरून वरच्या मजल्यावर गेलो घरात. आणि पहिली लाट ती भिंतीची आली, ती आमच्या वरच्या मजल्यावरच्या घरात पायापर्यंत आली. म्हणजे 1 मजला उंचीची ती लाट होती. त्यानंतर परत पाणी मागे गेलं. परत दुसरी लाट आली आणि जाणवलं की ही दुसरी लाट त्याच्याही पेक्षा मोठी आहे. म्हणून आम्ही गच्चीवर जायला लागलो. तर त्यांनी दारं खिडक्या बंद केलेल्या फोडून ते पाणी आत घुसलं आणि गच्चीवर जाईपर्यंत लोकांना, काही लोकांना त्यातनं ओढून घेतलं. गच्चीवर जाऊन बसलो. तिसरी लाट आली. तर तिसरी लाट त्यांच्याही डोक्यावरनं येताना इतकी उंच आली. ती म्हणली आमच्या गच्चीवर त्यावेळेला आम्ही 20-29 जण होतो. आणि ती तिसरी लाट येत असतानाच एकमेकांना कधी कोण कुठे उडालं काही कळलं नाही. तर ती मुलगी जवळजवळ 30 दिवसभर त्या पाण्यावर तरंगत होती. आणि तिचा तो प्रवास माझ्या पुस्तकात साधारण 10-12 पानं लिहिलेली आहे की त्या दिवसभराच्या लाटा पुढे मागे येत असताना तिला पोहायला शिकवलं होतं. त्यामुळे तिला वडिलांनी शेवटी सांगितलं की जेवढा वेळ तरंगू शकशील तेवढा वेळ तरंग पाण्यावर. आणि ते शब्द आठवून ती पोहत राहिली, तरंगत राहिली. आणि ती बेटाच्या दुसऱ्या बाजूला संध्याकाळी अंधार झाल्यावर किनाऱ्यापाशी आली. तर ती दिवसभर पाण्यात राहिल्यामुळे तिचं अंग सगळं लचके माशांनी किंवा पाण्यामुळे असं खूप वेळा आपला हात सुद्धा पाण्यात राहिले की कसं स्किनचे टवके निघाल्यासारखे होतात. तिला उभं राहता येत नव्हतं. 2 दिवस तिला रस्ता सापडत नव्हता, कुठे जायचं कळत नव्हतं. तिसऱ्या दिवशी तिला एका आदिवासीने बघितलं. त्या आदिवासीला तिची भाषा कळत नव्हती. ती सांगत होती एअरफोर्स, एवढं त्याला कळलं. आणि त्यांनी तिला तिथे पोचवायची, तिला खायला द्यायची व्यवस्था केली. तर ती आता आर्किटेक्ट होऊन हैदराबादला आहे. पण त्या लोकांनी, म्हणजे बाकीच्यांच्या मी मुलाखती घेतल्या, तर तो झाडूवाला होता, त्यांनी सांगितलं की आम्ही लाट येताना बघितलं, नारळाच्या झाडावर चढलो. मी, माझी बायको, 2 मुलं. पहिली लाट आली, माझ्या आणि बायकोच्या हातातून माझी मुलं सुटली. दुसरी लाट आली म्हणला आणि माझी बायको सुटली. मी अजून पाण्याबरोबर वरती वरती गेलो. दिवसभर मी नारळाच्या झाडावर बसून होतो. नारळाच्या झाडाचे वरचे शेंडे वाहून गेले, तुटून गेले तिसऱ्या लाटेने. पण मला दिवसभर खाली येता आलं नाही. आणि त्यानंतरही अशी मी कितीतरी लोक तिथे त्यांना भेटले. तरी ती जगतायत. म्हणजे आपण एखादी गोष्ट नाही मिळाली, आपल्या घरात एखादं दुःख किंवा एखादी व्यक्ती गेली, तर आपण किती वर्ष, किती दिवस त्या दुःखात अडकलेलो असतो.
पण अशी मी कितीतरी लोक बघितली, त्या मुलीचे आई वडील भाऊ डोळ्यासमोरून वाहून गेले. आणि आहे त्या कपड्यात, सरकारने काही दिलं त्या सामानात, ते तिथे व्यवस्थित राहतायत, जीवन जगतायत. तर ह्या प्रवासात मला असं जाणवलं की का आपण एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी, क्षुल्लक गोष्टीसाठी आपण अट्टहास करतो. एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळत, आपण चिडचिड करतो. लगेच पाहिजे असते आपल्याला. पण आहे त्यात आपण समाधान मानत नाही. आणि त्यांचं जीवन बघितलं मी आणि जाणवलं की खूप अवघड आहे असं जगणं. आणि एकदा सगळा विध्वंस झाल्यानंतर पुढे उभं राहणं. एक आम्ही त्यांच्याशी बोलत असताना तिथल्या आदिवासींचं एक फळ होतं, पंडानस म्हणून फळ होतं, त्यात गरे असतात. आणि ते गरे शिजवून ते लोक त्याचा रस किंवा ज्यूस काढून त्याचा शिरा करतात किंवा ज्यूस करून पितात. तर त्यांना विचारलं, त्या गऱ्याच्या मागचा बुडखा होता, तो बुडखा आपला ऊसाचा कसा करवा असतो तसा, कापलेल्या ऊसाचा मधला भाग कसा असतो तसा होता. तर म्हणलं, या भागाचं काय करता तुम्ही, हे इतके का साठवलेत? तर काही नाही, अंग घासायला, पाय घासायला, पाठ घासायला किंवा कपडे घासायला ब्रश म्हणून आम्ही ते वापरतो. म्हणजे तिथलाच निसर्ग, झोपड्या बांधायला तिथलेच जावळ्या आणि लाकडाचा उपयोग करणार. आहे त्याच निसर्गामधल्या गोष्टींपासून ती लोक राहतात. काही आदिवासी आहेत ते तिथलेच झाडाच्या फांद्यांची पानं गुंडाळून कमरेला गुंडाळतात, शरीरावर गुंडाळतात, तेच त्यांचे कपडे. काहीच त्यांना बाकी बाहेरून काही नको आहे आणि इतकं समाधानी जीवन जगतात. त्यांचे खेळ ते खेळत असतात, त्यांच्या बागा साफसफाई करून नारळाचं एकत्र गोळा करून ते सोसायटीकडे देत असतात. सुरुवातीला पैसे कसे वापरतात हे पण त्यांना माहिती नव्हतं. घरातले 5-50 नारळ द्या, वस्तू घ्या. एखादं जहाज लागलं किनाऱ्याला आणि त्यांना नारळ पाहिजे असते, म्हणजे पूर्वी जेव्हा स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, तेव्हा त्यांचं सगळं काम त्या नारळावरती व्हायचं. नारळ म्हणजेच त्यांचे पैसे. मग त्या जहाजातून त्यांना सुरी, कात्री किंवा खूप क्रोकरी, कपबशा, भांडी, अशा सगळ्या वस्तू ते सांगायचे, ते घ्यायचे आणि त्याच्या बदल्यात त्यांना नारळ द्यायचे. तर असं बार्टर सिस्टीम किंवा देवघेव करणं, वस्तू विनिमयाच्या पद्धतीने त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. तसे कपडे त्यांना मिळायचे, तशा वस्तू घरातल्या वापरातल्या मिळायच्या. आणि पूर्णपणे अशा निसर्गावर अवलंबून राहिलेली ती लोक बघितली. त्यानंतर अंदमानमध्येही काही आदिवासी असे आहेत की जे पूर्ण जंगलात राहतात. निकोबार मधले शॉम्पेन लोक आहेत. समजा ते आपल्या बाजारामध्ये आले, तिथे मिलिटरीचे शॉपिंग सेंटर असतं, तर तिथं ते लोक येतात. पण येताना झाडावरचा मध काढून आणतात, केळी असतील तर केळी, कुठलं फळ असेल तर फळ घेऊन येतात. आणि त्याच्या बदल्यात ते तिथे खायचे पदार्थ, वस्तू काय पाहिजे ते घेऊन जातात. आणि शांततेत, अतिशय शांततेत ते राहतात, समाधानी. किती पाऊस असू दे, जर डुक्कर त्यांचं आवडता प्राणी आहे, डुकराला ते पोसतात. आणि जसं आपल्याकडे काही ठिकाणी कोंबड्या आहेत, कोंबड्या पाळतात, जेव्हा गरज पडेल तेव्हा कोंबडी कापून त्याची मेजवानी करतात, तसं ते डुकराची मेजवानी करतात. त्यांच्या काही रीतिरिवाज मला इतके आवडले. म्हणजे माणूस गेला की त्या माणसाबरोबर त्याच्या सगळ्या वस्तू, त्याच्या आवडीच्या वस्तू ते पुरतात माणसाबरोबर. आपल्याकडे माणूस गेल्यावर त्याच्या राहिलेल्या वस्तूंसाठी भांडणं होतात. तुला पाहिजे, मला पाहिजे. एखादी बाई गेली तर तिच्या साड्या, दागिने, त्याच्यावरनं घरात भांडणं, कलह होतात. पण तिथं ते सगळं पुरून टाकतात. नंतर एक लग्न असेल कुणाचं, तर त्या लग्नात भेट द्यायला आपल्या घरी पाळलेलं डुक्कर देतात. आणि मग त्या एकमेकांना डुक्कर देऊन, जे चांगलं मोठं डुक्कर असेल त्याची मेजवानी करतात. म्हणजे गंमत इतकी, मानपान देणं घेणं. एखाद्या मुलाचं लग्न झालं
त्या मुलाच्या बायकोला जर राहायचं असेल आपल्या घराजवळ आई वडिलांजवळ, तर ते नवीन लग्न झालं की सगळे मिळून त्याच्यासाठी एक घर बांधतात, झोपडी बांधतात आणि त्यांना तिथे राहायला अ, तिथे सोय करून देतात. आता या लाकडाच्या झोपड्या सुद्धा खूप वैशिष्ट्यपूर्ण आहेत आणि त्यांना कम्युनिटी लिव्हिंग किंवा एकत्र कुटुंब पद्धती अशी जवळपासच्या एका एरियामध्ये सगळ्या त्यांच्या झोपड्या असतात. त्याच्यात 2 झोपड्या त्या वेगळे बांधतात. एक डेथ हाऊस आणि एक बर्थ हाऊस. ते डेथ हाऊस म्हणजे काय? तिथल्या ज्या दाई असतात त्यांना लक्षात येतं की या माणसाची तब्येत बरोबर नाहीये. तर त्या डेथ हाऊसमध्ये एक जोडपं ठेवलेलं असतं. आजारी माणूस पडला की तिथे नेऊन त्याला ठेवायची, त्याची शुश्रूषा सगळे ते जोडपं करणार मरेपर्यंत. आणि तसंच बर्थ हाऊस असतं, तिथे एखादी बाई प्रेग्नंट असेल तर शेवटी 5-6 महिने होऊन गेले की त्या बर्थ हाऊसमध्ये तिला ठेवणार. ती दाई तिला अगदी कधी बाळंत होईल अंदाजे ते व्यवस्थित सांगणार. तिथे तिचं बाळ 5-6 महिन्याचं होईपर्यंत ती काळजी घेणार. आपल्याकडे पूर्वी बाळंतिणीची खोली असायची. तर तिथे तशा त्यांची घरं वेगळी ठेवलेली असतात. आणि सुशिक्षित नसूनही ते इतके आपल्यापेक्षा जास्त विचारी आहेत असं वाटतं. समजा एखादा माणूस गेला असेल आणि तो तिथला कर्ता माणूस असेल, तर 1 वर्षानंतर त्याच्या आकाराचा असा लाकडी पुतळा बनवतात. आणि तो पुतळा त्याला रंगवून वगैरे ते आपल्या घरात ठेवतात, त्याची पूजा करतात आणि त्याला जेवण रोजचं जे असेल ते नैवेद्यासारखं दाखवलं जातं. आणि असं मानतात की तो आपल्याकडे लक्ष ठेवून आहे, तर आपण घरात भांडण तंटा करायचा नाही, हेवेदावे करायचे नाहीत आणि त्याचं लक्ष आपल्याकडे आहे. किंवा निसर्गाची सुद्धा काळजी ते अशी घेतात की आता त्यातल्या काही आदिवासींच्या बायकांना इच्छा झाली की आम्हाला कासव खायचे. ते छोटी छोटी कासवं पकडून आणली. सुनामी नंतर कित्येक बेटांच्या आजूबाजूची ही जमीन जिथे कासवांना खाद्य होतं, गवत होतं, ते वाहून गेले. पॅचेसच्या पॅचेस जमिनीचे तुकडे वाहून गेले. त्या कासवांना खायला अन्न नव्हतं. त्या बायकांनी बघितलं की हे कासव खूपच क्रूश बारीक झालेली आहेत, तर आपण नको खायलाही. त्यांनी त्यांना सांगितलं की यांना जेव्हा खायला अन्न मिळेल त्यासाठी आपण प्रयत्न करू, आपण गवत वाढेल ह्याची काळजी घेऊ आणि ज्या वेळेला कासवांचं पोट भरेल त्यानंतर आपण त्यांना खाऊ. आपल्याकडे बघा एखादी जमात पक्ष्यांची संपत आलेली असती, पण तरीही त्याला मारणं सोडत नाहीत. जसं चित्ते पूर्वी आपल्या देशातनं निघून गेले, कारण चित्त्यांची शिकार खूप होत होती, वाघांची शिकार खूप होत होती. पण ते नामशेष झाले तरी सुद्धा आपण त्यांची शिकार करणं सुशिक्षित लोक असली तरी थांबवत नव्हतो. पण ही अशिक्षित लोक असून ही जास्त शिक्षित म्हणलं पाहिजे की निसर्ग सांभाळणे हे त्यांना जमलेलं आहे. समुद्राच्या लाटा किंवा पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमेच्या रात्री तिथे जाऊन ते त्या उजेडात शिकार करायला जायचे, मासेमारी करायला जायचे आणि पोटापुरता आणायचं करून. तर हे जे समाधान आहे ना, हे आपण इकडे राहून मला वाटतं की तिथे जाऊनच बघायला पाहिजे. हे लक्षात येत नाही. माझ्या माझ्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचदा मी त्याचे फोटो दाखवते आणि माहिती सांगते. तिथल्या समुद्र संपत्तीची, तिथले वेगवेगळे प्राणी, पक्षी त्याची. तिथे जे खेकडे आहेत, खेकडे रस्त्यावर आम्ही फिरत होतो आणि आमच्या ऑफिसचा ड्रायव्हरची गाडी होती ऑफिसची. त्या ड्रायव्हरनी सांगितलं, "अंधार पडायच्या आत लवकर निघूया, मोठे खेकडे फिरतात." मोठा खेकडा म्हणजे केवढा असेल, तर तो एक पोळपाटाच्या आकाराचा खेकडा. आणि तो पोळपाटाच्या आकाराचा खेकडा रस्त्यावरनं म्हणजे असं अंधार झाल्यावर गाडी चालवायला लागल्यावर बाजूने ते फिरताना दिसतात. तर ते खेकडे नारळाच्या झाडावर चढतात, नारळ तोडतात, कुरतडून आतले खोबरं खातात. त्याला रॉबर क्रॅब म्हणतात. चोरी करणारे खेकडे म्हणून. आणि त्या बेटावर अशी माकडं आहेत की जी त्या खेकड्यांना खातात.
क्रॅब इटिंग मंकीज म्हणतात. ती निकोबारी बेटांवरती बघायला मिळतात आपल्याला. म्हणजे हे सगळं विलक्षण तिथलं आयुष्य किंवा तिथलं जीवन आहे, हे तिथे गेल्यावर पाहायला मिळतं आणि आश्चर्यचकित होतो. किंवा काही खेकडे जे आहेत शंखामध्ये शिरतात. तर आपण तिथल्या समुद्रावर गेलो तर छोटे 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 मोठ्या आकाराचे शंख चालताना दिसतात. माझ्या मुलांनी असे काही शंख, खूप मोठे मोठे शंख होते आणि पर्यटन नसल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरच्या गोष्टींना कोणी हात लावणारं नव्हतं. त्यांनी, आपला छोटा होता मुलगा, त्यांनी गोळा केले भरपूर शंख, रुमालात बांधून घेतल्यावर त्यात हालचाली जाणवायला लागल्या. खाली सोडले तर ते शंख तुरु तुरु चालायला लागले. त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे. आणि मग बघितलं तर छोटा शंख, मोठा शंख, त्यातला आतला खेकडा मोठा, लहान शंखामधला खेकडा लहान. ते खेकडे काय करतात, आपला आकार वाढायला लागला की ते मोठ्या शंखाकडे जातात आणि तो आपला पहिला शंख लहान खेकड्यांना देतात. म्हणजे आपलं आपलं घर बदलतात, ते जागा बदलतात. आणि ते बघायलाही खरं खूप छान वाटतं. असे काही विलक्षण गोष्टी आहेत निकोबार, अंदमान बेटांवर काही आहे. एक पॅरट आयलंड म्हणून आहे. तर त्या पॅरट आयलंडमध्ये संध्याकाळी आपण त्याच्यापासून साधारण 200 मीटर अंतरावर आपली छोटी बोट नेऊन थांबवतात. सूर्यास्ताच्या वेळेला पहिल्यांदा 4 पोपट येतात. 4 पोपट इकडे तिकडे फिरतात, सगळीकडे बघतात आणि मग जोरात ओरडत जातात आणि चारही दिशांनी हजारो पोपट त्या झाडांवरती, ते मॅनग्रोव्हचं जंगल आहे तिथे, तर त्याच्यावर येऊन बसतात. आणि ते बेट, जे एक पॅरट आयलंड म्हणतात, ते बेट बाकीच्या बेटांपेक्षा आपल्याला वेगळं जाणवतं, कारण आजूबाजूचे ओबड-धोबड जंगल वाढलेली बेटं आणि हे एकसारखं कापलेलं, आपण घराची कंपाऊंड, घराच्या भोवतीचं झाडी कशी कापून एकसारखं केलेलं असतं, तसं ते बेट आपल्याला लांबूनच दिसतं. आणि का, तर हे पोपट त्याच्या मॅनग्रोव्हचे वाढलेली छोटी छोटी कोवळी पानं खातात रात्रभर बसून तिथे. आता ह्या पक्ष्यांना कसं कळतं, दिवसभर ते दुसरीकडे कुठेतरी खातात वेगवेगळ्या गोष्टी, त्याची ऍसिडिटी होऊ नये म्हणून हे त्यांना उपजतच, जसं मांजरं आपण कधी बघतो गवत खाताना, तर ऍसिडिटी होऊ नये, दुर्वा खातात मांजर काही वेळेला, म्हणून हे पोपट रात्रभर बसून ते कुरतडण पानं खातात आणि सकाळी उठून वेगवेगळ्या बेटांवर खायला जातात, फळं, किडे वगैरे, कीटक. तर हे एक वेगळं बेट आहे. एक इंटरव्ह्यू आयलंड म्हणून आहे की ज्याच्यामध्ये गुफा आहेत आणि त्या गुफांमध्ये स्विफ्ट पक्ष्याची घरटी आहेत. आपण कधी बघितलं असेल भिंतीवर स्विफ्ट पक्षी, म्हणजे पाकोळी काळी छोटा पक्षी असतो, तर आपली लाळ चिखलात मिसळून छोटे छोटे गोळे करून त्याचं घरटं असं साधारण भिंतीच्या कडेला ओंजळीच्या आकाराची काळी घरटी आपल्याला गोळ्या गोळ्यांनी बनलेली दिसतात काही इमारतींच्या छतावरती. पण अंदमान निकोबार मधले स्विफ्ट पक्षी जे आहेत ते आपल्या फक्त लाळेचं घरटं बनवतात आणि ते पांढरं शुभ्र मोतिया रंगाचं असं घरटं ओंजळीसारखं असतं, भिंती भिंतीवर होतं. तर त्या इंटरव्ह्यू आयलंड वरती अशी लाखो घरटी होती, लाखो पक्षी त्याच्यावरती अंडी त्या घरट्यांमध्ये घालायचे. हे आजूबाजूच्या तस्करांना कळलं आणि तिथे तस्करी सुरू झाली. का, तर ही घरटी जी आहे ती चीन, जपान, मलेशिया किंवा बर्मा, म्यानमार देशांमध्ये, इंडोनेशियामध्ये ह्याचं सूप करून पितात. आणि खूप मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये सर्वात महागडं स्विफ्लेट नेस्ट सूप अशी डिश आहे आणि कामोत्तेजक आहे असं मानतात ते लोक. त्या काहीतरी औषधी गुणधर्म असतील त्यात, कारण ते पक्ष्याच्या लाळेपासून बनवलेले आहेत आणि त्यामुळे त्याची इतकी तस्करी झाली की ते पक्षी, लाखो पक्षी एकदम कमी कमी होत गेले, हजारोंच्या संख्येने शिल्लक राहिले, अजून कमी व्हायला लागले. शेवटी बेंगलोरचे एक डॉक्टर होते, पक्षी तज्ञ, डॉक्टर शंकरन म्हणून, ते तिथे जाऊन राहिले. त्यांनी प्रशासनाची मदत घेतली आणि त्याच्यावरती
8-10 वर्ष लागली त्यांना, की ते परत होते तेवढे पक्षींची घरटी तयार व्हायला. आणि त्यानंतर मग त्यांनी तिथे अजूनही, आता पूर्वी तिथे त्या इंटरव्ह्यू बेटावरती जायला परवानगी होती, आता त्याच्यावर परवानगी बंद केली आहे. तसंच दुसरं एक मड वल्कॅनो म्हणून मड आयलंड आहे, की ज्याच्यावरती चिखल दिवसभर नुसते बुडबुडे येत राहतात. ज्वालामुखीतून प्रत्येक वेळेला गरम आग किंवा राख बाहेर पडेल असं नाही, तर थंड ज्वालामुखी असतो, त्यातून चिखल बाहेर येत असतो. आणि काही ठराविक भागातून आपल्याला लांबून तिथे बघायला मिळतं, की पाणी उकळत असल्यासारखं त्यातून चिखल सारखा बाहेर येत असतो. चाथम बेटाबद्दल मी सांगितलंच, लाकडी वस्तू तिथे तयार होतात बऱ्याच. तर अशी अंदमान निकोबार मधली प्रत्येक बेटाचं विलक्षण वेगळेपण आहे, की जे आपल्याला म्हणजे बघायचं असेल तर कमीत कमी 15 ते 20 दिवस तिथे आपल्याला राहावं लागतं. एक बेट आहे, रुद्राक्षाचं जंगल आहे. सगळ्या प्रकारच्या रुद्राक्षांची झाडं आहेत, 1 मुखी ते 11 मुखी. आणि तिथे राहत कोणीच नाही. लोक जाऊन जे आजूबाजूच्या बेटांवरचे तिथून ते रुद्राक्ष पडलेले गोळा करून येतात. रबर तिथे आदिवासी रबर, इंग्रजांनी तिथे रबराची लागवड केलेली आहे. तर त्या रबराच्या झाडापासून रबराचं चीक घेऊन रबर तयार करण्यासाठी पाठवलेलं जातं. इंग्रज आणि जपानी लोकांनी काही वर्ष तिथे राज्य केलं. निकोबारची एक गंमत म्हणजे, निकोबार बेटावरती जपानी लोकांचं राज्य होतं. तर त्यावेळेला त्यांनी छोटीशी धावपट्टी बनवली होती. आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडितजींना, पंडित नेहरूंना, त्यावेळेचे पंतप्रधान होते, त्यांना असं वाटलं की या बेटावर आपण एअरफोर्स स्टेशन सुरू करूया, एअरफोर्स बेस, वायुतळ आपण तिथे तयार करूया. आणि धावपट्टी त्यांना वाढवायची होती. तर ती धावपट्टी वाढवण्यासाठी जमीन कुणाची, म्हणून तिथल्या त्या मुखिया, कॅप्टन म्हणतात, बेटांवरच्या प्रत्येक, आपल्या इथे सरपंच असतो, जमीनदार असतो, तसं त्या कॅप्टनला त्यांनी दिल्लीला बोलवलं आणि आम्हाला या आजूबाजूची जमीन आम्हाला पाहिजे, इथे एअरफोर्स बेस तयार करायचा आहे भारत सरकारचा, तर त्यासाठी किती जमीन, किती किंमत लागेल या जमिनीला, असं विचारलं. त्या कॅप्टननी इकडे तिकडे बघितलं, त्याला काही दिसलं नाही. त्याने सांगितलं, पंडितजी, तुमच्या अंगात घातलेला हा जो लॉंग कोट आहे, लांब कोट आहे तुमचा, हा जर मला दिलात तर तुम्हाला आजूबाजूची पाहिजे तेवढी जमीन मी तुम्हाला देईन. म्हणजे त्या 1900 साधारण 47 साली आपल्या इथे स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 ते 60च्या दरम्यानचा हा किस्सा आहे, की पाहिजे तेवढी जमीन पंडितजींचा कोट घेऊन ती मिळाली. तिथे वायुतळ स्थापन झाला, सर्वात मोठी धावपट्टी तयार करण्यात आली. त्यानंतर एक डॉक्टर कमांडर होते नेव्हीचे, ते तिथे गेले. त्यांना तिथल्या कॅप्टननी माहिती दिली की राजीव गांधी म्हणजे नेहरूजींचे नातू पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी त्या बेटाला भेट दिली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या आजोबांचा कोट इथे आहे माझ्या, म्हणजे त्यावेळेला त्या कॅप्टनचा नातू तिथल्या बेटाचा कॅप्टन होता. तर त्यांनी तो कोट दाखवला की तुमच्या आजोबांचा कोट आम्हाला मिळाला आणि त्याच्या बदल्यात आम्ही इथली सगळी जागा तुमच्यासाठी दिलेली आहे. तर राजीव गांधींना तो कोट इतका जीर्ण आणि खराब परिस्थितीत होता ठेवलेला त्यांनी जपून, पण खूप वर्षानंतर त्याची परिस्थिती चांगली नव्हती, म्हणून त्यांनी स्वतःचा कोट राजीव गांधींनी त्यांना दिला आणि हा तुमच्यासाठी भेट म्हणून ठेवा म्हणून सांगितलं. तर त्याचा फोटो आहे माझ्याकडे. आणि त्यानंतर काही वर्षांनी, सुनामी नंतर जेव्हा 2004ला ते घर, त्या वस्तू, ते सगळं वाहून गेलं, ती लोक वाहून गेली, पण ते फोटो, त्या आठवणी त्या लोकांनी तिथे सांगितल्या आणि त्यातले काही फोटो मला मिळालेले आहेत. माझ्या पुस्तकातही ते फोटो आहेत. माझ्या कार्यक्रमामध्ये मी दाखवत असते. म्हणजे छोटेसे व्यवहार, राजीव गांधी जेव्हा पंतप्रधान झाले
त्यावेळेला सुद्धा तिथे लोकांना पैशाचं महत्व फारसं नव्हतं. माणुसकी आणि माणुसकीला मोल नव्हतं. त्यांना जरी आपण नारळ जरी 10-20 नारळ घेतले, त्यांच्याकडून पैसे दिले, तर ते तिथे कुठेतरी नारळाच्या एखाद्या डोलीमध्ये वगैरे ठेवून द्यायचे. त्यांना त्याचा उपयोग कसा करायचा गरज वाटत नव्हती. पण ज्या वेळेला त्यांची झोपड्या सगळ्या वाहून गेल्या सुनामीत, त्यानंतर सरकारने त्यांना भरपूर राशन दिलं, कपडे दिले, त्यांना पैसे दिले. त्यांच्या घरातून जेवढे मृत्यू झाले त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने 5-5, 6-6 लाख रुपये दिले. या पैशांचं करायचं काय हे त्यांना माहिती नव्हतं. कोणी गाडी घेतली, कोणी टू व्हीलर किंवा मोटरसायकल घेतली, त्याच्यावरनं फिरायचं. त्यानंतर तिथे खाण्यापिण्याचे छोटी छोटी दुकानं उभी केली तमिळ लोकांनी. तर तिथून मॅगी, ते म्हणले आम्हाला मॅगी वगैरे काही माहीतच नव्हतं. गहू माहिती नव्हता, तांदूळ माहिती होता, भात, आणि आजूबाजूला जे पिकेल ते धान्य फळं आम्ही त्याच्यावरच राहायचो. पण त्यानंतर आता आमची मुलं 5 रुपयाचं मॅगीचं पॅकेट आणतात आणि शिजवून खातात. पण ती मुलं आता जे झाडावर चढत होती ते करणं बंद झालं. त्यांचा व्यायाम बंद झाला. त्यांची काम करण्याची शक्ती पूर्ण कमी करून टाकली, कारण सगळं त्यांना आयतं दिलं. ते लोक म्हणतात त्याच्याऐवजी जर आम्हाला हत्यारं दिली असती, ते झाडं भरपूर होती, आम्ही घरं बांधून दिली त्यांना, लाईट दिले प्रत्येकाच्या घरी. ज्यांच्या घरी लाईट नव्हते, त्यांच्या घरी बाथरूम नव्हत्या, तर त्यांना लाईट दिले गेले. आणि आता म्हणले की आमची मुलं कामच करत नाहीयेत, कारण सगळं आयतं मिळायला लागलंय. तर काही वेळेला जी प्रगती आपण करतो ती गरजेची आहे का, असं वाटतं. तर मी माझ्या पुस्तकामध्ये छोटंसं एक 5-1 मिनिटाचं आत्मचिंतनपर कविता लिहिली आहे. ती वाचून दाखवते, की जो बदल होतो आणि तो बदल सगळ्यांसाठी चांगला असतो का त्यांचं आयुष्य खराब करणारं असतं. तर हे आत्मचिंतन मी वाचून दाखवते. जेव्हा तुम्ही निकोबारला जाऊन येता, तेव्हा मनावर कोरली जातात तिथली निसर्गाची लेणी, तिथल्या आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा रुतात हृदयावर. तिथल्या आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा रुतात हृदयावर आणि दिसतात एका पाशवी भयंकर लाटेने उद्ध्वस्त केलेल्या तिथल्या अनागरात संस्कृतीचे भग्न अवशेष. त्यांच्या बांबू कामट्यांच्या घरांच्या छताभिंतीतून मुक्तपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना आम्ही बंदिस्त करत आहोत सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंतींमधून, आणि करत आहोत अभ्यास त्यांच्या बांधणीचा म्युझियम मध्ये जपलेल्या अवशेषांमधून. आपण घेतो आपली पाठ थोपटून त्यांच्या अनावृत्त शरीरावर चढवलेल्या कापडांबद्दल आणि लाजेचा स्पर्शही नसलेल्या त्यांच्या निसर्ग विधींना बंदिस्त केलेल्या 4 भिंतींबद्दल. पूर्वजांबद्दलचा आदर व्यक्त होत होता ओबडधोबड काष्ठशिल्पांमधून. आणि आम्ही रुजवत आहोत पुतळ्यांची संस्कृती. शिकवतो आहोत आम्ही त्यांना आमच्या नागरी भाषा, आणि हळहळतो आहोत बघताना मरत जाणाऱ्या एक आदिम भाषा. शिकवतो आहोत आम्ही त्यांना रुपयांची किंमत, आणि बघतो आहोत उघड्या डोळ्यांनी त्यांचे पसरलेले हात. व्यापारी लोकांनी आपल्या फायद्यासाठी केलेला त्यांचा वापर, युद्धात मारलेले त्यांचे अनेक निरागस जीव, आदिम संस्कृतीला घातलेली धर्माची कुंपणे, हे सगळं पाहून चुकचुकतो आपला जीव.
पण आपण करत राहतो आक्रमण. आपण करत राहतो आक्रमण आपल्या नागरी विचारांनी. थोडं थांबून विचार करूया का? थोडं थांबून विचार करूया का? नक्की चुकतोय कुठे याचा? नक्की कुठे चुकतोय? राहू देऊया का आपण त्यांना? राहू देऊया का आपण त्यांना त्यांच्या संयुक्त पारिवारिक जगात पूर्णपणे नैसर्गिक जीवनशैली जपत? तोच होईल खरा सलाम निसर्ग देवतेला. म्हणजे खरं तर त्यांच्यात त्यांना गरज नाहीये, ते आपल्यापेक्षा शिक्षित आहेत की आपण त्यांच्यात बदल करायला किंवा त्यांच्या राहणीमानात ढवळाढवळ करायची गरज नाहीये. पण आपण आक्रमण करत चाललेलो आहोत आणि ते त्यांच्या रीतिरिवाज, त्यांची संस्कृती बदलत चाललेले आहेत. तर अशा बऱ्याच गोष्टी माझ्या या पुस्तकात आहेत. खरं तर मी आधी बोलले होते सुजाताताईंना की स्लाइड शो झाला तर बरीच माहिती लक्षात येईल, त्यांचं खाद्य संस्कृती, त्यांचे रीतिरिवाज किंवा फोटोंमधून बऱ्याच गोष्टी माहिती होतील. पण ते एका तासात, एक साधारण 1.5-1 तासाचा माझा तो कार्यक्रम आहे की ज्यातून पूर्ण निसर्गाचं तुम्हाला दर्शन घडवलं जातं. आणि तुम्हाला कुणाला वाटलं परत कधी की बघायचेत फोटो किंवा कधीही आपण परत कार्यक्रम करूया. आत्ता कसा वाटला? माझे आत्तापर्यंत 30 एक कार्यक्रम झालेले आहेत वेगवेगळ्या गावांमध्ये, ऑनलाईन, ऑफलाईन वगैरे. तर आणि आरोही विशेष मूल झाल्यानंतर खरं तर जो माझ्यात बदल झाला, एक आई म्हणून, एक समुपदेशक म्हणून, की समोरच्या समाजाकडे आणि समोरच्या व्यक्तींकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली. समाज असा का वागतो? एक छोटंसं उदाहरण देते की आम्ही सुरुवातीला मी बागेत न्यायचे तिला. पुण्यात होते तोपर्यंत की कोणीतरी यायचं, धूप, अंगारे किंवा या बाबाजीकडे जावा, इकडे जावा, मुलगी सुधारेल असं सांगायचं. किंवा बोकडाचे खूर पाण्यात उकळून द्या, त्याचं पाणी द्या, तिच्या अंगात ताकद येईल, पोपटाचे उष्टे फळं खायला द्या, असं खूप अघोरी उपाय खूप सांगायचे. पण कित्येक आया किंवा कित्येक असे पालक की परिस्थिती किंवा ट्रीटमेंट, दवाखाने या सगळ्यांनी कंटाळून खरं अशा ठिकाणी जायला लागतात. तर ते का जायला नकोयत? किंवा मग बाहेर नेणं नकोसं वाटतं, बागांमध्ये फिरवायला नकोसं वाटतं, की असे लोक आपणहून यायला लागतात. पण त्याच्या उलट अनुभव मला विशाखापट्टणमला खूप चांगले आले. आमच्या ऑफिसची ट्रिप होती. तर तिकडचे तमिळ ऑफिसर, कर्नल साहेब, मेन जे बॉस होते ते कर्नल होते. लहान मुलांचे खेळ खेळले गेले, बायकांचे खेळ खेळले गेले. मी काही भाग घेत नव्हते, तिला नीट चालता येत नाही म्हणून. ते म्हणले, नाही नाही, आरोहीला घेऊन तुम्ही संगीत खुर्ची खेळा, तिच्याबरोबर बॉल फेकायला तिला शिकवा. आणि सगळे खेळ झाले. दुपारी आमची जेवणं झाली. बक्षीस समारंभ करायच्या वेळेला त्यांनी सांगितलं, आजचे प्रमुख पाहुणे आज बक्षीस देतील. आम्हाला आश्चर्य वाटलं की हे स्वतः बॉस आहेत, हे स्वतः प्रमुख पाहुणे आहेत, तर आता कोण? तर त्यांनी सांगितलं, आरोही आपल्या घरची, आपल्या इथली ही प्रमुख पाहुणी आहे. आणि त्यांनी आरोहीच्या हस्ते बक्षीस द्यायला लावलं. तर असे जे छोटे छोटे अनुभव येतात की ते आयांना धीर देऊन जातात खरं तर. आणि तेच आपल्या घरचे कित्येक जवळची लोकही आरोहीला त्रास होईल, लग्नकार्यात बोलवत नाहीत किंवा सरळ सांगतात की बघ बरात, तिला गर्दीचा त्रास होईल, तिला इन्फेक्शन होईल. हा जो वेगळेपण आहे हे मला इकडे भारतभर फिरल्यानंतर लक्षात आलं की प्रेम कसं करावं. गरज नसताना प्रेम देऊ नये. पण त्या मुलाचा दोष काय आहे, त्याला जरा जवळ घेतलं तर त्याला खूप आनंद होतो. पण हे आपण नाही करत. अगदी आपलं घरचं मूल असलं, जवळचं असलं, तरी सुद्धा आपण का नाही त्याला जवळ करायचं? तर हे थोडंसं समाजाला कळण्यासाठी मी हे दुसरं पुस्तक लिहिलंय. माझे त्यात काही अनुभव आहेत.
काही बायकांचे म्हणजे एक शिक्षिका आहे तिथं घरी सर्व शिक्षण अभियानातून बेळगावला होते मी तेव्हा, ज्या मुलांना शाळेत आणता येत नाही त्यांच्या घरी जाऊन त्या शिकवायच्या. नीता कुलकर्णी म्हणून मॅडम होत्या. आणि काही त्यातनं फारसं काही सरकारकडून अनुदान मिळत नव्हतं, पण त्या म्हणल्या माझा दूधवाला होता, त्यांनी सांगितलं माझा मुलगा असा आहे, मी गेले तर त्याला गोठ्यात बांधलेलं होतं मशीनच्या जवळ, चिखलानी माखलेला, त्या शेणानी माखलेला होता. त्या बाई 2 साड्या घेऊन जायच्या. मी त्यांना गाडीतून येताना बऱ्याचदा आरोईला शाळेतून आणताना त्यांना तिथे उतरवायचे. त्या जाऊन त्या साडी बदलून, कारण तो खराब करायचा, ते शेणाने माखलेलं त्याला स्वच्छ करायच्या, त्याला शिकवायच्या. आणि थोड्या दिवसांनी तो हसायला लागला, त्यांना ओळखायला लागला. पण पळतो, त्रास देतो म्हणून आई वडील त्याला तिथे गोठ्यात बांधायचे. काही ठिकाणी पाय बांधून मुलाला कॉटला वगैरे ठेवलेलं असतं एका खोलीमध्ये. गुजरातमध्ये मला स्पीच थेरपिस्ट म्हणल्या की तुम्ही या मुलीला बाहेर का काढता, आमच्याकडे आई आणि मुलीला एका खोलीत ठेवतात, बाहेर यायचं नसतं त्यांनी. तर असे पण ठिकाणं होती. आणि तेच आंध्र प्रदेशमध्ये मला सांगितलं हिला प्रत्येक ठिकाणी न्या, प्रत्येक ठिकाणी अनुभव द्या. भारतातल्या भारतात इतका विरोधाभास आहे, तर त्यात आपण कुठे राहायचं हे कळण्यासाठी खरं हे पुस्तक लिहिलंय मी. आणि दोन्ही तुम्ही ऐकून घेतलं, खरं मनापासून धन्यवाद. आणि काही कुणाला विचारायचं असेल, बोलायचं असेल तर नक्की विचारा. नमस्कार ताई, तुम्ही खूपच सुंदर बोललात. आज आम्हाला एक एका आगळा-वेगळाच विषय म्हणजे ऐकायला मिळाला. तुम्ही एवढ्या विविध प्रांतांमधून आपल्या यजमानांच्या बदली खातर फिरलेले आहात आणि स्पेशल चाइल्ड ला वेगवेगळ्या राज्यांतून जे वेगवेगळे अनुभव मिळाले, म्हणजे आम्हालाही त्याच्यातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या की उत्तेजना दिली पाहिजे स्पेशल चाइल्डला, ना की त्याला असं म्हणजे कोंडून ठेवणं किंवा समाजात मिसळून न देणं, असं करण्याच्या ऐवजी उत्तेजना दिल्या पाहिजे, नवनवीन गोष्टी शिकायला प्रवृत्त केलं पाहिजे. हे कळलं तुमच्या छोटेखानी म्हणजे अगदी थोडा वेळ बोललात पण खूप छान हो. त्याच्यात बोललात. तसंच निकोबार बेटावरील नवलाई खूपच छान वाटली. अगदी आम्हाला तर जावंसं वाटतंय खूप मनापासून तिकडे. तिथले जे शॉम्पेन लोक मध, नारळ वगैरे पदार्थांच्या देवाणघेवाणी खायचे पदार्थ म्हणजे बार्टर एक्सचेंज सिस्टीम तेव्हा होती. तर ते तसंच आजारी माणसाला डेथ हाऊसमध्ये ठेवून त्याची काळजी घेणं, त्याची शेवटपर्यंत काळजी घेण्याची जी पद्धत, परत बर्थ हाऊसमध्ये प्रेग्नंट बाईला ठेवून तिचं सगळं बाळंतपण काढणं आणि नंतर हे 5-6 महिने सांभाळणं, हे खूपच म्हणजे घेण्यासारख्या गोष्टी आहेत. खूपच सुंदर रीतिरिवाज आहेत. आणि तसंच प्राण्यांची जपणूक, जी आपल्याकडे शिकार होते प्राण्यांची आणि नेस्तनाबूत होत चाललेत बरेचसे प्राणी. तर ही गोष्ट पण म्हणजे तिकडच्या आदिवासी लोकांकडून शिकण्यासारखं आहे. असं खूप वेगवेगळे तुम्ही तिथले ज्वालामुखी आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये तिकडे लोक कसे स्वतःला म्हणजे बाहेरच्या जगाकडून कुठलीही अपेक्षा न करता आत्मनिर्भर आहेत, ते त्या आपत्तींवर मात करून तिथे ते टिकाव धरून आहेत. तर हे त्यांचे गुण खूप घेण्यासारखे आहेत आणि खूपच सुंदर. ताई, तुम्ही खूप छान माहिती दिली निकोबार बेटाबद्दल. तुमचे खूप खूप धन्यवाद. कोणाला जर ताईंशी संवाद साधायचा असेल तर हँड रेज करून संवाद साधावा. ज्यांना फोटो वगैरे बघण्यात आहे इंटरेस्ट त्यांना आपण कधी तुम्ही वेळ सांगा, 1-1.5 तासाचा कार्यक्रम करू, ज्यातून अजून मी खूप कमी सांगितलं, 25% पण नाही सांगितलंय, तर अजून माहिती देता येईल. हा ताई, मी बोलू? हा बोला. हा बोला. नमस्कार ताई, तुम्ही खूप छान व्यक्त झालात. खूप मस्त, म्हणजे जे काही तुम्ही बोलत होतात ना ते डोळ्यासमोर चित्र उभं राहत होतं. आणि तुम्ही जी कविता म्हटली ती खूप खरंच म्हणजे जे आहे तुम्हाला जे मांडायचं होतं त्या कवितेतून ते अगदी स्पष्टपणे व्यक्त होत होतात तुम्ही. खूप खूप छान पद्धतीने व्यक्त झालात. धन्यवाद.
नमस्कार ताई. तुमची कविता एकदम अप्रतिम आहे. तुम्ही ही कुठेही एखाद्या असं जर व्हॉट्सअप ग्रुपला जर टाकलीत ना, तर ही नक्की इतकी व्हायरल होईल ना. खूप तुमचं म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं होतं ना, आणि अगदी परखडपणे तुम्ही तुमचं मत मांडलंय. खूप छान लिहिली आहेत कविता. आणि तुम्ही ते मगाशी कारवटावरचं जे सांगितलं की ते लोक शंखांचं, की मोठे शंख म्हणजे खेकडा मोठा झाला की स्वतःच छोटं घर सोडून मोठ्या शंखात जातो आणि दुसऱ्यांसाठी ठेवतो. किती म्हणजे एवढंच एक उदाहरण मला इतकं म्हणजे मनाला भिडलं ना ते. खरंच कुठेही हो ना. स्वार्थी वृत्ती नाही आणि काहीच नाही. खूप म्हणजे प्राण्यांमध्ये पण ती नाही तिथल्या, असं मला वाटलं. हो ना. खूप छान बोललात, खूप छान. आणि धन्यवाद. एक खरंच सुजाताताई म्हणाला तसा वेगळा विषय होता. खूप छान, खूप छान. थँक्यू सो मच. तुम्हाला धन्यवाद. धन्यवाद. कोणाला बोलायचंय का? नाहीतर मग आपण प्रोग्राम संपवूया. मड व्हॉल्कॅनो आहे. अच्छा. त्या बेटावरती ज्वालामुखीच्यातनं चिखल सारखा येऊन येऊन तिथे बेट हा, असं हा. तयार झालेलं आहे डोंगरासारखं, आणि तिथे अच्छा. सारखा तो चिखल बाहेर येत असतो. अच्छा अच्छा अच्छा. हा. हे मड आयलंड निकोबारचं आहे ना ताई? अंदमान मध्ये आहे. अंदमान अंदमान मध्ये. अंदमान हा. अंदमान. 12 टांग, एका बेटावरती 12 टांग गुफा आहेत, आणि अच्छा. तिथून साधारण 1 किलोमीटर अंतरावरती हे मड व्हॉल्कॅनो आहे. मड आणि त्या व्हॉल्कॅनो. गुफांमध्ये लाईम वॉटरच्या चुन्याच्या निवळीच्या पाण्याच्या लाखो वर्षांपासून तयार झालेल्या ते वेगवेगळे आकार आहेत. अरे बापरे. आणि असं प्रत्येक बेटावर काहीतरी वेगळेपण आहे किती तिथे. मोठं आहे ते मड आयलंड? मड व्हॉल्कॅनो आहे तो साधारण परीघ 1 किलोमीटर असेल. अरे बापरे. अच्छा. असे डोंगर आहे, 1 किलोमीटर वर साधारण चढायला लागतात आपल्या पायऱ्या, म्हणजे आपण त्याच्यावरच चढतो. आणि ते अच्छा. आपल्याला जसं वरती पठार असतं डोंगरावर, तसं थोडं पठार आहे, मैदान आहे, आणि त्याला कंपाऊंड घातलेलं आहे. ते कंपाऊंड च्या बाहेर उभं राहून आपल्याला ते दिसतात बुडबुडे येताना, पाणी वाहत असताना. हो बाप. अरे बापरे. त्याचे फोटो वगैरे आहेत ताई? हा, फोटो फोटो वगैरे आहेत. सगळं आहे, व्हिडिओ आहेत. पण तेच कार्यक्रम मग तो 1.5-1 तासाचा होतो सगळा. सांगतो मी. आणि ह्याचे पण शंख चालतानाचे व्हिडिओ आहेत, समुद्राच्या लाटांचे रंग बदलत जाणारे व्हिडिओ आहेत, बरेच व्हिडिओ आहेत. ताई, तुम्ही एक अनोखं विश्व आम्हाला दाखवलं. इतकं हो. सहज सुलभ सुंदर भाषेत तुम्ही सांगितलं. धन्यवाद. आणि स्पेशल मुलांबद्दल जे सांगितलं ते हृदयद्रावक होतं, पण समाजाने त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने नक्की नक्की बघायला पाहिजे. आपल्याला जर असं मूल झालं तर आपलं भावंड कोणी असं असेल तर असा विचार करून अत्यंत ती देवाची देणगी, ते विशेष मुले म्हणजे ते खरं विशेषच आहे. म्हणून त्याला हो. विशेषत्वाने देव म्हणूनच खरं सांभाळायला पाहिजे. पण खूप अवघड आहे समाजाला बदलवणं. पण हो तुम्ही ना. खूप छान सांगितलं. आणि निकोबार वगैरे काय माहिती नाही, आपण आपला अंदमान निकोबार आपले शिकतो तेवढंच असतं. काही माहिती नव्हती. ती सगळी तुम्ही खूप खूप छान माहिती, आणि तुमचं निवेदन सांगणं इतकं सहज, सोपं आणि सुंदर होतं. तुम्ही वाचत नव्हता, तुम्ही सांगत होता. हो, नाही. खूप छान, खूप सुंदर, खूप छान, खूप आवडलं. कधीतरी तुमचा हा कार्यक्रम बघायला नक्की आवडेल आम्हाला. नक्की मी हा. सांगेन कधी असेल तर. मी पुण्यातच असते, कर्वे रोडला राहते. बघूया हो आपण. का? बरं. कधी मी अगदी एक 10-12 जणी एखादीच्या घरी, किंवा तुम्ही माझ्या घरी आलात, मी सिंहगड रोडला राहते, हा. कोणी तयार असेल तर मी माहिती सांगायला तयार आहे. आणि एक मी सांगायचं विसरले, की माझा मुलगा आणि 4 वर्षांनी लहान आहे तिच्यापेक्षा, तर त्या दोघांवरती मी एक छोटीशी कथा लिहिली आहे, ससा आणि कासव. मी ऋताताईंची परवानगी असेल तर ती समूहावर टाकेन, की त्या मुलांना सांभाळताना कशी गंमत झाली, कशी तारांबळ पण झाली, असं एक छोटासा लेख लिहिलेला आहे ससा आणि कासव याच्यावरती, की आपली मुलं कशी सांभाळावीत म्हणून. मी पाठवेन ते ग्रुपवर. ते वाचून दाखवणार होते, पण वेळ व्हायला लागला म्हणून नाही वाचला. 4 मिनिटाचं वगैरे आहे तो. हो, चालेल चालेल. धन्यवाद राजेश्वरी ताई. धन्यवाद. खूप खूप आभार धन्यवाद. तुमचे. खूप आभार. आभार.